नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। 1 जुलैपासून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुरुवात होणार आहे। यामध्ये 1 जुलै ते 15 जुलै ही नोंदणीची तारीख होती, परंतु यामध्ये महिलांना खूप अशा जाचक अटी टाकण्यात आलेल्या होत्या। या जी-आरमध्ये तुम्हाला खूप अशा अटी पाहायला मिळाल्या होत्या। या योजनेअंतर्गत महिलांचं वय 21 ते 60 वर्ष असायला हवं होतं, 5 एकरच्या आत जमीन असायला हवी होती आणि उत्पन्न प्रमाणपत्र आणि रहिवास प्रमाणपत्र तुम्हाला तहसीलचे काढावे लागणार होते। या अटींमुळे खूप साऱ्या महिला यापासून वंचित राहणार होत्या आणि या योजनेला खूप साऱ्या प्रमाणात महिलांकडून विरोध होत होता। तर याच हा विरोध लक्षात घेता जाचक अटी कमी करण्यात आलेल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेमधील काही जाचक अटी या कमी केलेल्या आहेत, त्या कुठल्या आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार की नाही याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा याबद्दलची माहिती सर्वात अगोदर मिळेल। तर या योजनेमध्ये महत्त्वाचे कुठले बदल करण्यात आलेले आहेत याची माहिती आपण घेऊयात। माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। सदर योजनेचे अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येईल। म्हणजे आता एक लक्षात घ्या, तुम्हाला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येतील। यापूर्वी तुम्हाला फक्त 1 जुलै ते 15 जुलै या 15 दिवसातच अर्ज करता येणार होते। ही एक अट रद्द करून तुम्हाला 31 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 2 महिने तुम्हाला टाइम दिलेला आहे या योजनेसाठी। तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे तुम्ही जर 31 ऑगस्ट पर्यंत सर्व कागदाची पूर्तता केली तर तुम्हाला 1 जुलै पासून दरमहा 1500 रुपयाचा लाभ देण्यात येईल। या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। आता तुम्हाला या एका जाचक अटीपासून मुक्तता मिळाली आहे। तुम्हाला आता अधिवास प्रमाणपत्र काढायची आवश्यकता नाही। जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी तुम्ही 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला या 4 पैकी एक ही ओळखपत्र तुम्ही रहिवास प्रमाणपत्र म्हणून देऊ शकता। सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। या अगोदर जी-आरमध्ये 5 एकरच्या आतमधील शेतकरी यासाठी पात्र होणार होते, परंतु यामधून खूप साऱ्या महिला वगळल्या जाऊ शकत होत्या आणि या अटीचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याने ही अट या योजनेतून काढून टाकण्यात आलेली आहे। आता तुम्हाला जमिनीची कुठलीही अट नाही, यामध्ये तुम्हाला कितीही जमीन असली तरी या योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहेत। 5 एकरची अट यामधून वगळण्यात आलेली आहे। सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे। या अगोदर फक्त 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिला यासाठी अर्ज करू शकत होत्या, परंतु आता यामध्ये 5 वर्ष वाढ करण्यात आलेली आहे। 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे। परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांसोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। जर महाराष्ट्राबाहेरील कुणी महिला इथं आपल्या इथं लग्न करून आलेल्या असतील तर त्यांच्यासाठी रहिवास दाखला हा त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा TC म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। ₹2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। म्हणजे आता तुम्हाला उत्पन्नाचा दाखलाही काढण्याची आवश्यकता नाही, परंतु उत्पन्नाचा दाखला कोणाला काढायचा नाही, ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही। सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे तुमच्या कुटुंबात जर कुणी 21 ते 65 वर्ष वयोगटातील कुणी अविवाहित महिला असेल तर तिलाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर अशा या जाचक अटीमधील कमी करून तुम्हाला याच्यामध्ये या नवीन सुधारित अटी लागू करण्यात येत आहेत। तर आता या योजनेचा लाभ तुम्हाला 31 ऑगस्ट पर्यंत म्हणजे या योजनेचा अर्ज तुम्हाला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करता येईल। यामध्ये तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता पडणार नाही, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे किंवा TC आहे किंवा मतदान ओळखपत्र आहे। त्यानंतर 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे आणि 21 ते 65 वर्ष वयोगट असेल तर तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता। तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा।